चिखले मामींची भुणभुण चालू होती. मामा शांतपणे जेवण करत होते. प्रीती दोघांकडे शांतपणे पाहत होती. मामांनी जेवण केले आणि हात धुतला. टॉवेलला हात पुसता पुसता मामा म्हणाले, "तो पान सुपारीचा डबा देता का जरा?" तशा मामी भडकल्या. "का? मी का देऊ? मागा की तुमच्या सोन्यासारख्या लेकीला. माझ्याशिवाय पान हालत नाही घरातलं. हे माहीत असून बी जरा किंमत देत नाही मला. माझं मीच आपली बडबड बडबड करत बसते. कुणाला हाय का माझी काळजी? आपली आई का बोलते, कशामुळे बोलते, पण नाही, कुणालाच काळजी नाही." प्रीतीनं चिखले मामांच्या हातात पान सुपारीचा डबा दिला. मामांनी पानाचा विडा केला आणि तोंडात टाकला. शांतपणे मामीकडे पाहत चिखले मामा म्हणाले, "मी जरा रानात येडा मारायला जातोय. तवर तुम्ही जेवून घ्या. नाही म्हणजे कोरोनावर इलाज नाही. आपली ताकद जास्त असली की कोरोना मरतो. तुम्ही जेवण करून तुमची ताकद वाढवा काय?" मामा असं म्हणाले आणि कोल्हापुरी पायतान घालत निघाले. तशी चिखले मामी मागून ओरडली, "तुम्ही जेवण करून तुमची ताकद वाढवली ना, मग बस. आमच्या ताकदीचं काय पडलंय तुम्हाला? आम्ही जगू नाही तर म्हणू. कोण काळजी करताय आमची?" मामी असं म्हणताच चिखले मामांनी मागं पाहिलं आणि मिशीवर पीळ मारत मामीला डोळा मारला. मामांनी डोळा मारलेलं प्रीतीनं पाहिलं. तशी प्रीती मोठ्यानं "आ?" असं ओरडत पळाली. चिखले मामांनी आपल्याला डोळा मारल्याचं प्रीतीनं पाहिल्याचं मामीला समजलं. तशा मामी लाजत लाजत गालातल्या गालात हसत लटक्या रागानं मामाकडे पाहू लागल्या.